सलामी जोडी संदीप संघाची रमेश तसे नॉन स्ट्राईक एंडला संदीप. गोलंदाजी आडिवली संघाकडून पहिलं षटक घेऊन येते सुनील भाने. स्ट्राईक एंडला रमेश. एक चांगला बॅटल. बॉलिंग राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्या षटकातील पहिला चेंडू. स्ट्राईक एंडला रमेश. गोलंदाज सुनील. सामना चालू होते. SSCC ट्रॉफी 40+. पहिल्या षटकातील पहिला चेंडू. स्ट्राईक एंडला रमेश. गोलंदाज सुनील. सुनील राईट आर्म ओव्हर द विकेट. सुंदर चेंडू. यॉर्कर पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने पुश केलाय आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रात फक्त एक धाव. संघाची धाव संख्या 1 ने वाढते. 1. स्मरणिका पाटील 11 संदर्भ संघ. स्ट्राईक एंडला आता मात्र संदीप. अप्रतिम फटका. लेग साइडला भिरकावून दिले. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा. चांगला फटका संदीप याच्या बॅट मधून. एक चांगली स्टार्ट करतो आपल्या संघासाठी. संदीप 2 ने आपल्या संघाचं व स्वतःचं खातं ओपन करतोय. एकूण धावसंख्या झाली 3. 2 चेंडू आणि 3 धावा. पहिल्या षटकातील पुढील चेंडू सुनील. स्ट्राईक एंडला फलंदाज संदीप. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. बॅटचे आउटसाइड एज घेऊन चेंडू जातोय स्लिप क्षेत्रामध्ये. यष्टी रक्षक कोणत्याही प्रकारची चूक न करता फक्त एक धाव. एक धावने संघाची धाव संख्या होते 4. 3 चेंडू आणि 4 धावा. सुनील वाने खूपच सुंदर गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. 3 चेंडू मध्ये फक्त 4 धावा खर्च केले. स्ट्राईक एंडला आता मात्र रमेश. आकुटपाय चेंडू. बॅटचे आउटसाइड एज. मला वाटतं झेल तिथे ड्रॉप झालाय परंतु सुंदर गोलंदाजी. एकही धाव न देता डॉट चेंडू. पहिलं षटक हातोलतोय तो म्हणजे गोलंदाज सुनील भाने. 4 चेंडू मध्ये फक्त 4 धावा खर्च केलेत. एकही मोठा फटका मारून दिलेला नाहीये तो म्हणजे स्मरणिका 11 संदर्भ संघाला. यावेळी जोरदार मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू फलंदाजाच्या बॉडीला लागून लेग बाय स्वरूपात अवांतर स्वरूपात. 1 धाव. 1 ने धाव संख्या संघाची होते 5. शेवटचा चेंडू शिल्लक. चांगली गोलंदाजी करते गोलंदाज सुनील भाने. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धाव खर्च केल्यात. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. स्ट्राईक एंडला फलंदाज संदीप. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. खूपच वेगवान चेंडू. चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या हातात आणि इथे डायरेक्ट हिट. पाहूया पंच सूरज चौधरी यांचा काय इशारा येते. दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पहिला षटक संपते. पहिल्या षटकानंतर स्मरणिका 11 संदर्भ संघाची धाव संख्या होते एकही गडी न गमावता 7. खूपच चांगली गोलंदाजी केली सुनील भाने यांनी. एकही मोठा फटका समोरच्या फलंदाजांना मारून दिलेला नाहीये. बॉलर कोण आला? कोण? पुढील गोलंदाज प्रवीण. फक्त 7 धावा खर्च केले ते म्हणजे सुनील याने. खूपच चांगली गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. कारण रब्बर फॉर्मॅट मध्ये एकही चौकार षटकार न देणं म्हणजे खूपच चांगली गोलंदाजी. पाहूया प्रवीण कशा प्रकारे गोलंदाजी करतात. स्ट्राईक एंडला आता मात्र रमेश नक्कीच बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न करणार. संदेश शेलार मैदानातून यायचं नाहीये.
चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. एकदा पूर्ण होते दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात. पाहूया इथे चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी, परंतु चांगलं रन इन बिटवीन द विकेट. 2 धावा सहजरित्या पूर्ण. संघाची धावसंख्या होते 9. 1 चेंडू आणि 9 धावा. चांगली गोलंदाजी करते आडिवली संघाचे गोलंदाज. पुढील चेंडू प्रवीण, स्ट्राइक एंडला रमेश. पुन्हा एकदा यावेळी पिच चेंडू, बॅटची इनसाइड एज घेऊन चेंडू गोलंदाजाच्या हातात. फक्त 1 धाव. चांगली गोलंदाजी करतायत आडिवली संघाचे गोलंदाज. एकही मोठा फटका अजूनपर्यंत संदप संघाच्या फलंदाजांना मारून दिलेला नाहीये. धाव संख्या झाली 10. पुढील चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवर प्रॉपर आला नाही आणि इनसाइड एज घेऊन चेंडू जातो मिडविकेट क्षेत्रामध्ये. 2 धाव चोरण्याचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण. संदप संघाची धाव संख्या झालेली 12. 3 चेंडू षटकातील झालेले आहेत. पुढील चेंडू प्रवीण, चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस उंचावून मारला चेंडू जातो काव कॉर्नर क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी, परंतु 2 धाव रोखू शकत नाही. 2 धाव पूर्ण. तिसऱ्या धावाच्या प्रयत्नात रमेश धावतायत आणि ते फलंदाज संदीप बॅक टू द पवेलियन. चार षटकांच्या सामन्यामध्ये नक्कीच चेंडू कमी शिल्लक आहेत म्हणून फलंदाज इथे सॅक्रिफाईस करण्यात आलेला आहे, जेणेकरून नुकतेच 40+ मध्ये आगमन झालेले सुभाष पाटील यांना आपण फलंदाजी करताना बघू शकू. तर पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करणार सुभाष पाटील, ज्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत ते म्हणजे स्मरणिका 11 संदप संघाला. तसेच चांगली गोलंदाजी करते प्रवीण. सुनील बाणे यांच्या पावलावर पाऊल ठेवून खूप चांगली गोलंदाजी करते. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं ते म्हणजे संदप 40+ या संघाला. पुढील चेंडू आकुटप्या चेंडू, खूपच वेगवान चेंडू. बॅटची इनसाइड एज घेऊन चेंडू जातो शॉर्ट मिड ऑन क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण. 1 धावाने संघाची धाव संख्या आवडते 15. 1 गडी बाद 15. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, खूपच सुंदर गोलंदाजी. मात्र आता स्ट्राईकवर आलेले सुभाष पाटील. प्रवीण टू सुभाष. चेंडू हलका लेगच्या बाहेर जाणारा पंचांचा इशारा येतोय. वाईट अवांतर स्वरूपात 1 धाव. संदप संघाची धाव संख्या होते 16. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू प्रवीण, स्ट्राइक एंडला सुभाष. अप्रतिम चेंडू, बॅटची इनसाइड एज घेऊन स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण आणि 1च धावावर समाधान. 2 षटकं संपतात. 2 षटकांत स्मरणिका 11 संदप या संघाची धाव संख्या होते 1 गडी बाद 17. 2 षटकामध्ये एकही मोठा फटका लागून दिलेला नाही तो म्हणजे आडिवली संघाच्या गोलंदाजांनी. तर नक्कीच खूपच सुंदर गोलंदाजी, कारण या विकेटवर भरपूर धावा होताना बघू शकतो आपण. नक्कीच उर्वरित 12 चेंडूंमध्ये रमेश आणि सुभाष यांचा जास्तीत जास्त प्रयत्न असेल की मोठ्या फटका खेळणे आणि जास्तीत जास्त धावा आपल्या संघासाठी जमवणे. बॉलर कोण गेला? शरद. पुढील गोलंदाज शरद भाने. पहिला चेंडू स्ट्राइक एंडला सुभाष. चेंज ऑफ पेस, खूपच सुंदर गोलंदाजी. पूर्णपणे बीट केलं सुभाष यांना. चेंडू सरळ जाऊन यष्टीरक्षकांच्या हातात. निर्धाव चेंडू. खूप चांगली गोलंदाजी करते आडिवली संघ. मात्र संदप संघाला नक्कीच आता धावांचा पाऊस पाडावा लागेल आणि इथे त्रिफळ अशी बाद होत आहेत सुभाष. पहिला चेंडू हळवारपणे टाकला, दुसरा चेंडू खूप वेगवान टाकला. खूपच सुंदर गोलंदाजी शरद भाने यांच्याकडून आडिवली संघासाठी. दुसरा गडी बाद होतोय संदप या संघाचा 17 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज मधुकर पाटील, हार्ड हिटर.
नक्कीच जास्तीत जास्त अपेक्षा असतील संदप संघाला मधुकर पाटील आणि रमेश या जोडीकडून. सुंदर गोलंदाजी करतोय शरद भाने. 2 चेंडू निर्धाव आतापर्यंत टाकले आणि सुभाष पाटील सारखा महत्वाचा विकेट आपल्या संघासाठी मिळवून दिलेला आहे. बघा पुढील चेंडू स्ट्राईक एंडला मधुकर पाटील. एक चांगला बॅटल शरद विरुद्ध मधुकर. पुढील चेंडू आकुटप्या चेंडू भिरकावून द्यायचा होता परंतु इनसाइड एज घेऊन यष्टी रक्षकाच्या हातात पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. खूपच सुंदर गोलंदाजी करतोय गोलंदाज शरद बाने. सलग 3रा निर्धाव चेंडू टाकतोय. षटकातील 4था चेंडू. पुन्हा एकदा आकुटप्या चेंडू. यावेळेस लेंथ ओळखली आणि चेंडू भिरकावून दिला. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये सीमारेषा पार येणाऱ्या इनिंग मधला पहिला षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होते 23. पहिला मोठा फटका या इनिंग मधील मधुकर पाटील यांच्या बॅट मधून. गोलंदाज शरद. षटकातील 5वा चेंडू. यावेळेस खूपच सुंदर गोलंदाजी. पूर्णपणे बीट केलं मधुकर पाटील यांना चेंज ऑफ पेस करून. निर्धाव चेंडू. षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू. यावेळेस ओव्हरपिच चेंडू. सुंदर यष्टीरक्षण आणि तेवढी सुंदर डायरेक्ट हिट. बिग विकेट. मधुकर पाटील बॅक टू द पवेलियन. खूपच सुंदर गोलंदाजी शरद भाने यांच्याकडून. एक षटकार येऊन सुद्धा फक्त 6 धावावर 2 महत्वाची गडी बाद केले आपल्या संघासाठी. तसेच संदप संघाची धाव संख्या झाली आहे. स्मरणिका इलेव्हन संदप संघ 3 गडी बाद 23. नवीन फलंदाज सतीश कॅप्टन ऑफ द टीम. नक्कीच जबाबदारी असेल आपल्या संघासाठी चांगली धावसंख्या उभारण्याचा. बॉलर कोण आहे? तर शेवटचं षटक घेऊन येते आडिवली संघासोडून राजेश. आतापर्यंत आडिवली संघाने खूप सुंदर गोलंदाजी केली. फक्त 23 धावा खर्च केलेत आणि 3 गडी बाद केलेत. शेवटचे 6 चेंडू नक्कीच निर्णायक ठरू शकतात या सामन्यामध्ये. स्ट्राईक एंडला रमेशला नक्कीच बॅटचा फेस ओपन करावा लागेल आपल्या संघासाठी. राजेश राईट आर्म राऊंड विकेट. आकुटप्या चेंडू. खूपच वेगवान चेंडू. यष्टीरक्षक बीट होत आहेत आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. वाईट +1. एकूण या 2 अवांतर धावा. संघाची धाव संख्या नेऊन ठेवले 25. एक चांगला बॅटल आडिवली विपक्ष स्मरणिका इलेव्हन संदप. दुसऱ्या फेरीतील शेवटची लढाई. राजेश पुन्हा आकुटप्या चेंडू भिरकावून द्यायचा होता परंतु बॅटची आतली कडा घेऊन चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा नक्कीच कोणत्याही प्रकारचा प्रयत्न नाही. एकच धावावर समाधान मानावं लागेल तो म्हणजे संदप संघाला. धावसंख्या नेऊन ठेवले 26. स्ट्राईकला प्रथमच कर्णधार संघाचे सतीश. कशा प्रकारे फलंदाजी करतील आपल्या संघासाठी. 5 चेंडू शिल्लक या इनिंग मधील. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू भिरकावून दिला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. तिथे क्षेत्ररक्षक जज करतोय मात्र चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेर. येणाऱ्या या इनिंग मधील दुसरा षटकार सतीश पाटील यांच्या बॅट मधून. षटकाराने आपल्या वैयक्तिक अकाउंट ओपन करते ते म्हणजे फलंदाज सतीश. 32 धावा झालेले आहेत ते म्हणजे संदप संघाचे. शरद कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. हळवारपणे टाकला चेंडू. लवकर रीड केला आणि चेंडू फेकून दिला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. बॅक टू बॅक दुसरा षटकार सतीश पाटील यांच्या बॅट मधून. पुढील चेंडू आणि इथे चेंडू भिरकावून दिले लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. एकदा पूर्ण. दुसऱ्या धावाचा नक्कीच प्रयत्न असेल. पाता पाता 2 धावा सहजरित्या पूर्ण. आणि संदप संघाची धावसंख्या आता मात्र झालेली आहे 40. एक फायटिंग स्कोर उभा नक्कीच सतीश यांनी केलेला आपल्या संघासाठी. 2 चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या षटकामधील. पाहूया या 2 चेंडू मध्ये किती धावा कुठे आहेत ते म्हणजे संदप संघाचे फलंदाज. तू जाते
पुन्हा एकदा भिरकावून द्यायचा प्रयत्न, परंतु चेंडू शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण. रमेश नक्कीच दुसऱ्या धावाचा प्रयत्न करत असताना थोडीशी मिस फिल्डिंग, परंतु 2 धावावर नक्कीच समाधान मानावं लागेल, कारण सतीश खूप चांगली फलंदाजी करतोय. 4 चेंडूमध्ये आपल्या संघासाठी 16 धावा कुठून दिल्या ते म्हणजे सतीश या फलंदाजांनी. आणि षटकातील इनिंगचा शेवटचा चेंडू, धाव संख्या 42. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात, तिथे फक्त एक धाव आणि अशा तऱ्हेने पहिला डाव समाप्त होतोय. तो म्हणजे स्मरणिका संदर्भ या संघाचा आणि संदर्भ संघाची धाव संख्या झाली आहे 3 गडी बाद 43. एक चांगला स्कोर उभा केलेला आहे. 44 धावांचं आव्हान ठेवलं तर म्हणजे आडिवली संघासमोर. पाहूया कशा प्रकारे 44 धावांचा पाठलाग करतो तो म्हणजे आडिवली संघ, कारण संदर्भ संघाकडे सुद्धा चांगले गोलंदाज आहेत, तेवढे चांगले फलंदाज आडिवली संघाकडे आहेत. तर या सामन्याच्या जेव्हा 2 षटकं पूर्ण होतील दुसऱ्या फेरीतील, त्यानंतर देवीचा पाडा आणि मोठा गाव दोन्ही संघाचे कर्णधारांनी स्टेज जवळ उपस्थित राहायचं आहे, कारण या सामन्यानंतर ड्रॉ होणार आहे आणि एक संघ थेट फायनलमध्ये ड्रॉच्या माध्यमातून जाणार आणि दुसऱ्या 2 संघांमध्ये सेमीफायनलची लढत नक्कीच होणार आहे. तर देवीचा पाडा आणि मोठा गाव संघ, आपण कुठे जायचं नाहीये. तसेच आपले कर्णधार व्यासपीठावर पाठवून द्यायचे. लवकर जरा चला सलामी जोडी पाठवून द्यायची आडिवली संघ तसेच संदर्भ संघ. स्मरणिका इलेव्हन संदर्भ संघ आपले क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्यायचंय. चौवेचाळीस धावांचे एक चांगला टार्गेट उभा केला तो म्हणजे संदर्भ संघाने. चांगली फलंदाजी केली सतीश पाटील यांनी 4 चेंडू मध्ये. 5 चेंडू मध्ये नक्कीच 15 धावा आपल्या संघासाठी केलेत. प्रत्येक षटकामागे 11च्या सरासरीने फलंदाजी करावी लागेल, ती म्हणजे आडिवली संघाच्या फलंदाजांना जर हा सामना जिंकायचा असेल. समोर मोठा आव्हान असेल तो म्हणजे मधुकर पाटील, प्रवीण पाटील तसेच सुभाष पाटील. नक्कीच चांगली गोलंदाजीचा अटॅक येतो म्हणजे संदर्भ संघाकडे. चार षटकांमध्ये 44 धावांचा टार्गेट. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणाने 44 धावा तुम्हाला पूर्ण करावेच लागतील. तर सलामीर फलंदाज आलेत प्रवीण आणि सुनील.
तर सामना चालू होतोय. पहिला षटक घेऊन येतो मधुकर पाटील. स्ट्राईक एंडला प्रवीण. वेगवान चेंडू. चेंडू पूर्णपणे बीट करत असताना यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूने सुरुवात करतो तो म्हणजे गोलंदाज मधुकर पाटील. खूपच वेगवान गोलंदाज संदप संघाकडून पहिलं षटक घेऊन येत असताना. पुढील चेंडू अकुटप्या चेंडू अप्परकटच्या माध्यमातून खेळून काढला. डिक्लेअर झोन मध्ये फक्त एक धाव मिळणार. आडवी संघाची धावसंख्या 1. 2 चेंडू आणि 1 धाव. पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस खूपच वेगवान चेंडू पूर्णपणे बीट केला आणि तिथे इतका वेगात चेंडू टाकला की यशस्वी पूर्णपणे बीट झाले आणि त्याचाच फायदा घेत असताना आडवलीचे फलंदाज 22 स्वरूपात 1 धाव चोरत असताना संघाची धावसंख्या 2. मधुकर पाटील खूपच सुंदर गोलंदाजी करते आपल्या संघासाठी. पुढील चेंडू स्ट्राईक एंडला. आता मात्र प्रथमच चांगला चेंडू. फक्त 1 धाव. 1 धावापेक्षा जास्त काहीच नाही. खूपच चांगली गोलंदाजी करत असताना मधुकर पाटील. षटकातील 5वा चेंडू मधुकर पाटील. यावेळी चेंज ऑफ पेस. फुल टच पद्धतीचा चेंडू आणि तो रीड केला आणि चांगल्या प्रकारे डीप कव्हर क्षेत्रामध्ये येणारा हा पहिलाच चौकार आडिवली संघासाठी. 7 धावा झालेले. शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील. पाहूया शेवटच्या चेंडूवर किती धावा कुठतोय तो म्हणजे आडिवली संघ 11च्या सरासरीने खेळावा लागेल जर हा सामना जिंकावा असेल. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. आखो टप्प्याचा चेंडू 22 स्वरूपात 1 धाव डिक्लेअर झोन मध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपते. पहिल्या षटकानंतर आडिवली संघाची धावसंख्या होते एकही गडी न गमावता 8. बॉबी बॉबी नाव काय विचार. शशांक नाव आहे का. शशांक ना. दुसरे षटक घेऊन येते शशांक. गिरीश. गिरीश. बॉबी हा करते. एक अनुभवी गोलंदाज डावकुरे हाताचा. पाहूया कशा प्रकारे आपल्या संघासाठी गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकानंतर 8 धाव खर्च केले मधुकर पाटील यांनी आणि पाहूया उर्वरित समीकरण. 18 चेंडू आणि 36 धावांची गरज. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. फुलटॉस पद्धतीचा चेंडू. त्याचा फायदा घेता आला नाही फलंदाजाला आणि बॅटची आउटसाइड एज घेऊन चेंडू डिक्लेअर झोन मध्ये फक्त 1 धाव. नक्कीच 44चं आव्हान जर पार पाडायचं असेल तर जे लूज चेंडू येतात त्यांना नक्कीच मोठे फटके येणं अनिवार्य आहे. अन्यथा सामन्यापासून तुम्ही दूर जाल. गिरीश. पुढील चेंडू. दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू. संघाची धाव संख्या 9. अप्रतिम चेंडू. थोडासा खाली राहिला चेंडू आणि पूर्णपणे बीट केलं फलंदाजाला. लेग बाय स्वरूपात 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न थोडीशी खराब पैकी. 2 धाव सुद्धा पूर्ण. तिसऱ्या धावाचा नक्कीच प्रयत्न करतील आणि मला वाटतं पाहता पाहता 3 धावा पूर्ण. जिथे एकही धाव नव्हती तिकडे 3 धाव लेग बाय स्वरूपात पूर्ण केले. पाण्याची बॉटल घेऊन जायचे लवकर व्हॉलेंटियर्स. एक नाही लवकर. जास्त वेळ खेळता. नक्कीच 40+ सामना असता काढणे. पावसामुळे नक्कीच आपल्याला जास्तीत जास्त खेळाडू घसरताना दिसत आहेत. तर थोडीशी काळजी घ्या आणि खेळा. थोडं सांभाळून खेळायचंय कारण पावसाळी क्रिकेट हा दादा तुमची टीम टॉप 3 मध्ये पोहोचली. मी कॉमेंटेटर भाई तुला आवडतो आवाज आला नाही का. तसेच सागर मात्रेचा सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. देवीचे पाड्याचे एक खंबीर समर्थक. असली झालं म्हणजे
टॉप 3 ला टीम आमचे आमचे काउंट कर ये ना मग बिल्डिंग इन 90 फीट लाईन फोटो नाही आमचे नाही दिवस चालले सुख सुख तर मॅच चालू झाली ये बी कोण झाले संघबानी चालू कॉमेंट्री भाई मजा कोण ठेव 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 नाही ना थांब ना दोन चेंडू आणि 12 धावा झालेले आहेत. पाहूया गिरीश कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. स्ट्राईक एंडला प्रवीण. यावेळी जोरदार भिरकावून देण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट केलं गिरीश यांनी आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. एक निर्धाव चेंडूची क्षमता. फक्त 12 धावा आहेत. चांगली गोलंदाजी करते गिरीश. षटकातील पुढील चेंडू कुठपर्यंत चेंडू बॅटवर प्रॉपर येत नाही. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतायत यष्टीरक्षक. स्वतः चेंडूवर येतात आणि ते चांगला बॅकअप केला होता परंतु 2 धावा चोरून काढल्या आणि तिसऱ्या धावाच्या प्रयत्नात आता मात्र क्षेत्ररक्षकाला यश मिळतं आणि पहिला गडी बाद होते आडिवली या संघाचा. पहिला गडी बाद होते आडिवली या संघाचा 14 धावसंख्येवर. नवीन गोलंदाज सुनील भाने ज्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. नक्कीच आता फलंदाजीने योगदान द्यावं लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. षटकातील 5वा चेंडू तो प्रवीण होता. गिरीश यावेळेस चेंडू भिरकावून दिले. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सुभाष पाटील चेंडूवर येतोय. एकदा पूर्ण चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त 2 धावा आणि तेवढी चांगली फेकी. धावसंख्या 2 ने वाढते. संघाची धावसंख्या होते 16. एक गडी बाद 16 धावा आणि दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू. या चेंडूवर नक्कीच एखादा मोठा फटका आला तर सामना आपल्याला अटीतटीचा पाहायला मिळणार याच्यामध्ये ती मात्र शंका नाही. पण गिरीश तसा होऊन देईल का पाहूया. शेवटचा चेंडू कुठपर्यंत चेंडू फ्लिक केलाय ऑन साइडला. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. थोडीशी खराब फेकी परंतु 2 धावांवर समाधान. अशा तऱ्हेने 2 षटक संपतायत आणि आडिवली संघाची धावसंख्या होते 1 गडी बाद 18. उर्वरित समीकरण 12 चेंडू आणि 26 धावा. बारा चेंडू आणि 26 समीकरण. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणाने 26 धावा या कराव्याच लागतील. नवीन षटक घेऊन येत आहेत म्हणजे सुभाष पाटील. पाहूया 12 चेंडू मध्ये 26 धावा डिफेंड करणार की देणार. तसेच मोठेगाव आणि देवीचा पाडा. मोठा गाव आणि देवीचा पाडा दोन्ही संघाचे संघनायक व्यासपीठावर येऊन थांबायचं आहे. या सामन्यानंतर लगेच ड्रॉ होणार आहे. जर दोन्ही संघाचे कर्णधार आले नाही तर विजयी संघालाच बाय देण्यात येईल याची नोंद घ्या. म्हणून दोन्ही संघाचे कर्णधार हा सामना संपायच्या आधी इथे उपस्थित राहणं गरजेचं आहे. पुढील षटक सुभाष राईट मोर द विकेट. आकुटबाई चेंडू उत्कृष्ट फटका. चेंडू जातो डीप पॉइंट क्षेत्रामध्ये. एकदा पूर्ण. दुसरा धावाचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण. तेवढी सुंदर फेकी. चांगला स्क्वेअर कट मारला होता सुनील याच्या बॅट मधून. फक्त 2 धावा. धावसंख्या